तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर मी म्हणलं की मान कापल्यानंतर सुद्धा काही लोक जिवंत राहतात तर ते ऐकून तुम्हाला काय वाटेल? तुम्ही पण म्हणचाल ना की मी मूर्ख झालो आहे, काही कसं बोलतो, मान कापल्यावर कोणी कसा जिवंत राहू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका कोंबडीची कहाणी बघणार आहे. तिची मान कापल्यानंतर सुद्धा ती खूप वेळ जिवंत होती. खूप वेळ म्हणजे फक्त काही दिवस आणि काही महिने नाही तर काही वर्ष. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता त्या स्टोरीला आपण सुरू करूया. तो पण नेहमीप्रमाणे एक साधा दिवसच होता. सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे नीट चालू होत्या. त्याच्यानंतर आपल्याला एक फॅमिली दाखवली जाते. त्या फॅमिलीमध्ये 3-4 लोक राहत असतात. त्यांच्या घरी एका दिवशी एक पाहुणा येतो. तर पाहुणा आलाय म्हणल्यानंतर आपल्या इकडे पण माहित आहे की नॉनव्हेज बनवा, मटण आणा, चिकन आणा, या गोष्टी चालू होतात. त्याच्यानंतर ते काय करतात की त्यांनीच पाळलेली एक कोंबडी घेतात. ते त्या कोंबडीला कापण्यासाठी घेतात. त्या कोंबडीला कापतात सुद्धा. कोंबडीला कापल्यानंतर सुद्धा अचानक काय होतं की कोंबडी उठून पळून जाते. आता मालक पण शॉक मध्ये जातो. मी तर मान कापली, मग कोंबडी कसं काय पळून गेली? त्याच्यानंतर तो त्या कोंबडीच्या मागे जातो. कोंबडीच्या मागे गेल्यानंतर कोंबडी एका ठिकाणी जाऊन बसलेली असते. त्याला काय वाटतं की 2 मिनिटापुरतं काही ज्यात जीव असेल त्याच्यामुळे ती पळून गेली, पण आता ही मेलेली. पण तो तिच्या जवळ जसा जाणार असतो ती परत पळायला लागते. आणि त्या कोंबडीचं नाव माईक होतं. लक्षात ठेवा, पुढं पण काम येईल. आणि माईकला कापल्यानंतर सुद्धा माईक एकदम नॉर्मलच होता. तो नॉर्मली चलत होता. नेहमी जसे बाकीचे चिकन चालतात तसंच तो चलत होता. मालकाला पण कळत नाही की मान कापली तरी सुद्धा ही नॉर्मल कसं काय. पण पुढे ज्या गोष्टी झाल्या त्या बघून तो मालक पण टेन्शन मध्ये आला. कारण त्याला पण वाटलं नव्हतं की पुढे जाऊन असं पण होईल. आणि हाच तो पॉईंट होता जिथं त्या मालकाचं आणि त्या चिकनचं दोघांचं आयुष्य बदलून गेलं. माईकची मान कट झाल्यानंतर सुद्धा माईक जमिनीवरती जे छोटेसे दाणे असतात ते दाणे खायचा प्रयत्न करत होता. आणि माईक ते दाणे खायचा प्रयत्न करतो. याच्यावरून आपल्याला हे पण कळतं की माईकला मान त्याची तुटलेली अजून माहीतच नाहीये. एवढंच नाही तर माईक बोलायचा प्रयत्न सुद्धा करत होता. म्हणजे कोंबड्या जे नॉर्मली आवाज काढतात ते, पण त्याच्या गळ्यामधून तो आवाजच येत नव्हता. फक्त खर खर हलका असा आवाज येत होता. पण ह्याच्यावरून एक गोष्ट तर कळाली की माईकचा मारण्याचा मूड तर बिलकुल नव्हता. आणि माईक असा आहे बघून त्याच्या मालकाच्या मनात चांदणं चमकायला लागतं. मालक पण आता माईकची केअर करायला लागतो, त्याची काळजी घ्यायला लागतो. पण आता सर्वात महत्वाची गोष्ट ही होती की माईकचा जे वरचा चेहरा होता, म्हणजे मानेच्या वरचा भाग, तो पूर्णपणे मोकळा होता. त्याच्यामध्ये समजा जर माती गेली किंवा धूळ गेली किंवा काही घाण गेली तर त्याचा दम घुटून सुद्धा तो मरू शकत होता. आणि दुसरी गोष्ट, त्याला इन्फेक्शन पण होऊ शकत होतं. त्याच्यामुळे त्याच्या मालकाला त्याची खूप काळजी घ्यावी लागायची. त्याच्यामुळे त्याचा मालक माईकच्या मानेला रोज एकदम क्लीन करून ठेवायचे. आणि सिरिंज त्याच्या गळ्याच्या इथं थोडीशी लावली होती, कारण त्याला नेट श्वास घेता यावा म्हणून. आता हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की त्याला मान नाही, मग तो खातो कसं काय? त्याला त्याचा मालक चारायचा. मालक कसा चारायचा की जे आय ड्रॉपची सिरिंज असते, आय ड्रॉप, त्यांनी तो त्याला थोडं थोडं करून त्याच्या गळ्याच्या इथं तो चारायचा त्याला. आणि ते झाल्यानंतर त्याचा गळा पूर्णपणे साफ करून घ्यायचा. आणि जास्त तर माईकला खाण्यासाठी पाणी आणि दुधाचं मिक्सचरच असायचं. कारण माईक तर दुसरं काही खाऊ शकत नाही, कारण मेन त्यांच्या गळ्याच्या इथलंच त्याचं उडून गेलं. त्याच्यामुळे त्याला फक्त पाणी आणि त्याच्यात मिक्स दूध, बस एवढंच भेटायचं. कधी कधी माईकला जे छोटे किडे असतात ते पण दिले जायचे. आणि कधी कधी मकाईचे छोटेसे दाणे असतात ते पण दिले जायचे. पण ते मकाईच्या दाण्यांचा हा प्रॉब्लेम हा होता की मालकाला वाटायचं की जर चुकून त्याच्या जर गुतला कुठं तर तो मरू शकतो. त्याच्यामुळं ते कमी, पण सगळ्यात जास्त त्याला दूध आणि पाणी हे गोष्टी जास्त चालू असायच्या. लिक्विड डाएट त्याला सर्वात जास्त असायचं. आणि माईकची मान नसून सुद्धा माईक बाकीचे जे चिकन होते, बाकीच्या ज्या कोंबड्या होते त्यांच्यापेक्षाही जास्त हेल्दी होता. आता माईक पण हळूहळू थोडासा फेमस व्हायला लागला होता. त्याच्या मालकाला माहित होतं की माझ्यापाशी एक जगातला आजोबा आहे. ही गोष्ट पूर्ण जगात कुठंच नाही, फक्त माझ्यापाशी. त्या गोष्टीचा मी फायदा उचलायला पाहिजे. त्याच्यानंतर माईकचा मालक त्याला गावामध्ये घेऊन जातो. आणि माईकचा मालक त्या गावामध्ये जाऊन गावातल्या लोकांसोबत पैज लावायचा. म्हणायचा माझ्यापाशी अशी कोंबडी आहे की जिला मानच नाही आणि तरी सुद्धा ती जिवंत आहे. लोक पण त्याच्यावर हसायचे की काय बोलतो, असं थोडी होऊ शकतं की मान नसलेलं कोणी कसं काय जिवंत राहू शकतं. आणि हळूहळू करून माईक पूर्ण गावामध्ये सगळ्यात जास्त फेमस झाला. आणि तसंच करत करत हळूहळू तो पूर्ण त्याच्या देशामध्ये फेमस झाला. देशामध्येच नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा फेमस झाला. मोठ्या मोठ्या पेपरांमध्ये त्याचे आर्टिकल येत होते. मोठ्या मोठ्या पेपरांमध्ये त्याचे आणि त्याच्या मालकाचे फोटो पण येत होते. आणि हळूहळू माईक खूप फेमस होत आहे. त्याच्यामुळे त्याच्या मालकाने आता पैसे कसे कमवायचे ह्या गोष्टींची आयडिया लावायला चालू केलं. माईकचा मालक माईकला घेऊन पूर्ण देशामध्ये फिरायचा. तो त्याचे शो करायचा की सगळ्या लोकांना दाखवायचा की हे बघा माझ्यापाशी एक अशी कोंबडी आहे जिला मान नाही आणि तरी सुद्धा ती जिवंत आहे. आणि ते शो खूप फेमस सुद्धा झाले. आणि ते शो पूर्णपणे हाऊसफुल पण असायचे. लोकांना अक्षरशः त्या शोचे तिकीट सुद्धा भेटत नसायचे. आणि त्याच माईकच्या शो मध्ये अजून सुद्धा खूप लोक यायचे, जसे की 2 मणके असलेला माणूस आणि त्याच्यासारखे अजून काही लोक. आणि हळूहळू टाइमासोबत
माईकचा जो मालक होता माईकचे आता सोलो शो करायचा, म्हणजे त्याचे एकट्याचे पर्सनल शो ठेवायला लागला आणि एका तिकीटची किंमत ही 25 सेंट्स होती. आता त्या काळामध्ये ह्या गोष्टी 25 सेंट्स म्हणजे पण खूप होत्या. आणि शोचे तिकीट बघूनच जर तुम्हाला वाटत असेल की त्या टायमानुसार त्याची खूप प्राइस आहे, तर तुम्हाला हे ऐकून शॉक भेटेल की त्या टाइमात माईकची किंमत ही $10,000 होती. त्या टाइमात $10,000 माईकची किंमत, म्हणजे आजच्या काळात $1,50,000 जवळजवळ ही रक्कम जाते. त्या टायमामध्ये दर महिन्याला माईकचा जो मालक होता तो $4,500 कमवायचा. आणि त्याच रकमेला जर कॅल्क्युलेट केलं तर आजच्या काळामध्ये जवळजवळ $70,000 ते $80,000 तो कमवत होता त्या टायमामध्ये, आणि ते पण प्रत्येक महिन्यामध्ये. आणि माईकच्या मालकाच्या एका चुकीमुळे आता तो पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त फेमस होता. त्याला कधी वाटलं सुद्धा नव्हतं की माझी एक चुकी इथपर्यंत मला घेऊन जाईल. त्या दिवशी जर समजा त्यांनी ते चिकन कापलंच नसतं किंवा माईकनी तो घाव जसा घालायचा तसा घातलाच नसता किंवा थोडं जरी त्याच्याकडून इकडे तिकडे झालं असतं, तर आज माईक जिवंत नसता आणि तो कधीच एवढा फेमस झालाच नसता. पण म्हणतात ना, नव्याचे 9 दिवस. पैसे खूप आले, फेम पण खूप आला, फेमस पण खूप झाला, पण एक टाइमनंतर काही गोष्टी घडल्या. या सगळ्या गोष्टी आल्यानंतर माणूस कुठंतरी एकदम नॉर्मल होऊन जातो. नॉर्मल म्हणजे कसं की आळस करायला लागतो प्रत्येक गोष्टीमध्ये, आणि तोच आळस त्या माणसाचा शत्रू बनून त्याच्यासमोर येतो. आणि असंच काहीतरी माईकच्या मालकासोबत पण झालं. 17 मार्च 1947 मध्ये जेव्हा माईकचा मालक आणि त्याची बायको एका कार्यक्रमावरून वापस येत होते, ते लोक एका मॉटेलवरती थांबले होते. रात्रीच्या वेळेस अचानक माईकचा श्वास हा घुटमळायला लागला. माईकचा मालक आणि त्याची बायको सुद्धा 2 जण टेन्शन मध्ये आले की नक्की माईकला काय होत आहे. आणि पूर्णपणे त्या रूम मध्ये पॅनिकचं वातावरण झालं होतं. ते लोक खूप टेन्शन मध्ये आले होते. थोड्या वेळामध्ये त्यांना अचानक लक्षात येतं की माईकला जे साफ करण्यासाठी जे ते सिरिंज वापरत होते, ते सिरिंज सुद्धा ते शो वरतीच विसरून आलेले आहे. त्याच्यामुळे टेन्शनचं वातावरण हे अजून वाढतं. आता आपल्याला ती मालक दाखवला जातो. जेव्हा ह्या गोष्टी सुरुवातीला होत्या, जेव्हा माईक एवढा फेमस नव्हता, पण 2 पैसे कवायना त्याच्यामुळे जेव्हा घरामध्ये येत होते, तेव्हा त्याचा मालक त्याची खूप काळजी घेत होता. पण हळूहळू जसे पैसे वाढले, तो फेमस झाला, माईक फेमस झाला, त्यांनी माईकची काळजी करणं कमी केलं. त्यांनी आळस करणं जास्त सुरू केलं, आणि त्या आळसामुळेच आज ही वेळ त्यांच्यावरती आली होती. एकेकाळी जो मालक त्याची एवढी काळजी घेत होता, आज त्याच्या मरण्याचं कारण किंवा आज त्याच्या ह्या आजारी पडण्याचं कारणच त्याचा मालक आहे. पैसे येताच माईकचा मालक हे विसरून गेला की हे जे पैसे येत आहेत हे सुद्धा माईकची देण आहे. आणि त्या दिवशीची हीच चूक माईकच्या मालकाला खूप महागामध्ये पडली, कारण माईक त्याच्यानंतर कधीच उठला नाही. माईकनी त्याच्या मालकासमोर आणि त्याच्या मालकाच्या बायकोसमोर त्याचे शेवटचे श्वास घेतले आणि माईक तिथे मरून गेला. आणि त्यावेळेस माईकचं वय हे 23 महिने होतं. म्हणजेच माईकच्या मालकाने जर माईकची पहिल्यासारखी काळजी जर घेतली असती तर माईक अजून खूप वर्ष जगला असता किंवा अजून खूप वेळ जगला असता. म्हणजेच माईकच्या मालकाच्या आळसामुळे माईक मरून गेला. पण माईक मेल्यानंतर माईकच्या मालकाने ती खबर बाहेर येऊन दिली नाही. त्यांनी ती खबर फक्त त्याच्यापुरती आणि त्याच्या बायकोपुरतीच ठेवली, कारण त्याला भीती होती की माईक जर मेलेला आहे हे जर लोकांना कळलं तर त्याला जो पैसा भेटत आहे, जो फेम भेटत आहे, जी प्रशंसा भेटत आहे ती त्याला भेटणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही. ह्या गोष्टी झाल्यानंतर माईकच्या मालकाच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली की मी काय करतो की एक दुसरं चिकन घेतो आणि त्याला पण सेम असंच मारतो, आणि जेणेकरून तो पण माईकवणीच जिवंत होऊन जाईल. पण आपण म्हणतो ना, नशीब कधी पण एकदा साथ देतं. माईकच्या मालकाने खूप प्रयत्न केले. त्यांनी 4, 5, 6, 7 चिकन कापले, तसेच मानेवरती त्यांच्या वार केले, पण एक पण चिकन जिवंत झालं नाही. त्याचं नशीब होतं की माईक जिवंत राहिला, पण त्याचं नशीब त्यांनी स्वतःच्या हाताने घालवलं. सॉरी, 5-6 चिकन नाही, त्यांनी 70 कोंबड्या कापल्या, तशा 70. पण माईक सारखा आजोबा त्याच्या हाताने परत झाला नाही. ही गोष्ट पूर्णपणे त्याच्या मालकावरतीच नव्हती. त्याने माईकच्या इथं मारलं म्हणून माईक वाचला, असं काही गोष्ट नव्हती. ती माईकची शक्ती होती. आतमध्ये जी जगण्याची त्याची इच्छा होती माईकची, त्या इच्छेमुळे तो जिवंत होता. आता सर्व गोष्टी हातातून जाताना बघून माईकचा मालक मीडियासमोर आला आणि त्याने मीडियाला सांगितलं. पण मीडियासमोर येऊन सुद्धा माईकचा मालक खरं नाही बोलला. मीडियासमोर येऊन सुद्धा माईकचा मालक बोलला की मी माईकला 1 जणाला विकून टाकलेला आहे. आणि त्याच गोष्टीमुळे अजून सुद्धा खूप अशा अफवा आहेत की माईक अजून सुद्धा जिवंत आहे. आता खरं काय खोटं काय हे फक्त त्याच्या मालकाला माहित. काही जण असे पण म्हणतात की माईकच्या गळ्यामध्ये मकईचा दाणा गुंतला होता, तो मकईचा दाणा त्याला खायला देत होते, तोच दाणा त्याच्या गळ्यामध्ये गुंतला होता आणि त्याच्यामुळेच माईक मेला. काही लोकांचं असं म्हणणं आहे. आणि काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की त्याचा जो गळा कट झाला होता त्याच्यामुळे त्याचे जे श्वास घेण्याची श्वासनलिका होती ती खूप डॅमेज होती, त्याच्यामुळे त्याला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता, त्याच्यामुळे तो मरून गेला. अशा प्रकारे माईक तर मरून गेला, पण त्याची जी चर्चा आहे, तो जेवढा फेमस होता त्या गोष्टींची चर्चा अजून सुद्धा होती. आणि त्याच्याच आठवणीमध्ये त्या गावामध्ये एक त्योहार पण मनवला जातो, माईक द हेडलेस चिकन म्हणून. तिथं सर्व लोक एकत्र येऊन त्या दिवशी वेगवेगळे गेम्स खेळतात. त्याच्यानंतर ती लोक तिथं चिकन पण खातात.
म्हणजेच एका मेलेल्या कोंबडीसाठी दुसऱ्या कोंबड्यांना मारतात. म्हणजे बघा आता तुम्हीच काय म्हणाल याला. ज्याच्या आठवणीसाठी तुम्ही ठेवताय त्याच्यासाठीच दुसऱ्या कोंबड्या कापताय म्हणजे. आणि डॉक्टर्सनी पण त्याला चेक केलं होतं माईकला, आणि चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा त्याचं मुंडकं कापलं गेलं होतं ते नीट नव्हतं कापलं गेलं. म्हणजे काय होतं की त्याचा माईकचा एक कान राहिला होता, एक कान पण नव्हता कापला. त्याची जी श्वास नलिका होती ती सुद्धा नीट होती. आणि थोडंफार त्याचं जे मेंदू होता, मेंदूचा तुकडा सुद्धा थोडाफार हा होता, पूर्ण कट नव्हता झाला. खरं तर माईकला रक्त वाहण्यामुळेच मरून जायला पाहिजे होतं, पण त्याला वाचवलं ब्लड क्लॉटनी. ब्लड क्लॉट म्हणजे काय झालं की त्याच्या रक्तामध्ये अशी गाठ झाली होती, आणि त्याच्यामुळं ती गाठ झाल्यामुळं ते रक्त जे वाहणार होतं ते रक्त वाहिलंच नाही, त्याच्यामुळं माईक मेलाच नाही. त्याला खूप जण झॉम्बी चिकन म्हणून पण ओळखतात. ते त्याचं नाव ते पण खूप फेमस आहे, हेडलेस चिकन आणि झॉम्बी चिकन म्हणून सुद्धा. आणि असं म्हणलं जातं की जे पक्षी असतात त्या पक्ष्यांमध्ये एक सेकंडरी ऑर्गन पण असतो, लंबोसेक्रल ऑर्गन. तो त्यांचे जे चलनं वगैरे असतं त्याला कंट्रोल करतं. आणि हेच काही रिझन्स आहे ज्याच्यामुळे माईकची मान तुटली होती तरी सुद्धा माईक मेला नव्हता. आय होप की मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये मला नक्की हे सांगा की नेक्स्ट व्हिडिओ मी कशावरती बनवू किंवा कोणत्या टॉपिकवरती बनवू. धन्यवाद.